हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्यांच्या नाव स्वागत करता आयच्या या सत्संग कार्यक्रमात आणि तुमचे खूप धन्यवाद व्यक्त करता की तुम्ही तुमचा असो किमती असो वेळ काढून तुम्ही ह्या कार्यक्रमात गेले। आयतारचा जो सत्संग कार्यक्रम असा आणि हांव खूप कृतज्ञ असा की जे भक्त असा या सेंटराचे इंचार्ज जे सगळे भक्त आहात तेंच्यांनी म्हाका एक अपॉर्च्युनिटी अवसर असो दिलो, खास करून गोविंद शरण प्रभू आणि भगवंता बद्दल कितें तरी तुमच्या मुखार मांडपाचे हो एक अवसर दिला, तेका लागून हांव खूब तेंचे कृतज्ञ आसा। तर आयचो जो विशय आसा जो आमी चर्चा करपाची आसा, कोण म्हणटा की आयज घालूंक ना कपडे घालूंक ओके। तर जो विषय असा, टॉपिक जो असा, सगळ्यांनी वाचा म्हणल्यार हरी कथा के वक्ता और श्रोता की योग्यता। तर प्रत्येक गोष्टीक एक योग्यता असता। आम्ही आमच्या जीवनात पळयता, आवय जर बापूय भुरग्याक सांबाळपाक एक योग्यता जाय अशें शास्त्रांत सांगलां। गुरु न सस्यात् पिता न सस्यात् जननी न सस्यात् हो जो श्लोक आसा, ह्या श्लोकाचो जो स्टँडर्ड आहा म्हणजे एक तेजी एक विद्वत्ता ह्या श्लोकाची की आवय बापूय जर आपल्या भुरग्याक योग्य मार्ग दाखयना जाल्यार ती आवय बापूय न्हू। तेच्या फुडें हांव वयता, आवय बापूय जर आपल्या भुरग्याक कृष्ण भक्ती दिना जाल्यार ती आवय बापूय न्हू असो शास्त्र सांगता। हांव सांगितलें गुरु जर एक आपल्या शिष्याक ह्या भौतिक जगातल्यान मुक्त करपाची वाट जर दाखयना जाल्यार तो गुरु न्हू खंय, नावाचो गुरु। हेजो अर्थ आवय बापायक, गुरूक, टिचराक, ह्या जगातल्या किंवा ह्या वाठारांतल्या कोण तरी एक लिडर आसा, सरपंच आसा, कोण तरी मिनिस्टर आसतलो, कोण तरी नेता आसतलो, प्रत्येक पदाक एक योग्यता आसता। तशेंच श्रोता आणि वक्ता, श्रोता आणि वक्ता शब्द आमी आयकला आसतलो। वक्ता म्हणजे कितें? वक्ता म्हणजे जो उलोवपी आणि श्रोता म्हणजे जो ऐकपी। श्रवण आणि कीर्तन हे दोन शब्द आसतात। कीर्तन म्हणजे जो कीर्ती सांगता, कोणाची? भगवंताची। आणि श्रवण म्हणजे, श्रवण हो जो शब्द आसा हो श्रोत धातूंतल्यान येता। एक्चुअली श्रव हो धातू आसा तितूंतल्यान येता। श्रवण म्हणजे जे ऐकता। तर तुम्ही श्रोतागण जाता जेन्ना वक्ता जाता, आणि हांव सुद्धा श्रवणूय करता, अशें की हांव श्रवण करिना। तर वक्ता म्हणजे जो उलोवपी आणि श्रोता म्हणजे म्हणून श्रोतागण, सोता न्हू, सोतागण न्हू। दनपार जाल्लेली आसा आणि न्हीद येवपाक शकता। दनपारचो वेळ म्हणजे न्हीद येता अशें, कित्याक सकाळी थोडे बेगीन उठता आणि खास करून असल्या जाग्यार खूब न्हीद येता न्हू। निद्रा देवी असली ती खंय भोंवत आसली खंयशी, खूब कडेन गेली। निद्रा देवी जाणा तुम्ही? निद्रा देवी
एक देवी आसा जी निद्रा देवी, म्हणजे आमकां रातची खूप तिकाय आमी आवडटा, आमकांय ती आवडटा रातची, किंवा खुबश्या जाणांक पूर्ण दिसांनी आवडटा. निद्रा देवी जे रूप आसा, भगवंताची शक्ती आसा, भौतिक शक्ती निद्रा देवी. ही निद्रा देवी भोवत 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 सगळ्या लोकांकडे गेली. बट अशें सुद्दां हे भौतीक जगात लोक आहा जे इतले राजसीक आहा की ताका केन्ना केन्ना जय येना, कित्याक ते खूब काम करीत रावता. सो सगळ्या लोकांनी तिका तिरस्कार केलो की वस हांगाच्यान, आमकां नाका तूं. आनी एकल्या मनशान सांगलें की तुका खंय चान्स आसा खबर आसा, तुका खंय चान्स आसा, तुजो बिझनस खंय चलतलो, ज्या जाग्यार अशें कोण तरी बसल्या आनी आयकपाचो प्रयत्न करता, थंय तुजो बिझनस चलतलो. सो तेका लागून निद्रा देवी अशा जाग्यार येता ज्या जाग्यार की तरी आध्यात्मीक कितें तरी चल्लां, श्रवण कीर्तन चल्लां. आनी तेका लागून आमकां केन्ना केन्ना खूब फावटी कथा आयकतना न्हीज येता, जप करतना न्हीज येता. तर सोतागण न्हू, श्रोतागण. श्रोता म्हणजे जो आहा तो आयकपी आणि वक्ता म्हणजे आहा तो उलोवपी. लास्ट शब्द सांगला कितें, लास्ट शब्द कितें, योग्यता. योग्यता म्हणजे कितें, क्वालिफिकेशन. कितें, क्वालिफिकेशन म्हणजे भक्ती ही क्वालिफिकेशनांतल्यान केली वयता. आमी म्हणटले चैतन्य महाप्रभूचो एक श्लोक आसा, पात्र ना कितें, पात्र अपात्र ना देखी, ना देखी स्थान स्थान. कोणाक एक्चुअली पात्रता लागना खंय, क्वालिफिकेशन काय लागना खंय भक्ती करपाक. एका वटेन स्टेटमेंट सांगता क्वालिफिकेशन लागना, योग्यता लागना काय, कोणूय करपाक शकता भक्ती, कोणूय श्रवण करपाक शकता, कोणूय उलोवपाक शकता. म्हणजे हांव हांगा बसून भगवंता बद्दल उलोवपाचो प्रयत्न करता, जे कितें आयकलां तें, आनी तुमी आयकपाचो प्रयत्न करता. आनी हांगा कितें बरयलां सगळे शब्द, योग्यता बरयला. म्हणजे वक्ता म्हणजे उलोवपाकूय योग्यता जाय आनी आयकपाकूय योग्यता जाय. एका वटेन चैतन्य महाप्रभू सांगता की पात्र न पात्र देखी, म्हणजे कोणाक योग्यता नाका खंय भक्ती करपाक. भक्तीचे अंग न्हू हे, कितें श्रवण आनी कीर्तन करप हे भक्तीचे अंग. एका वटेन सांगला की योग्यता ना. तर चैतन्य महाप्रभू किंवा भगवंत जे सांगता ही भगवंताची अफार कृपा आसा आमचेर म्हणून भगवंत सांगता. जशी की आवय बापूय सांगता भुरग्याक, किंवा आवय बापूय आपल्या भुरग्याक कसो प्रेम करता, तेणी कितली मस्ती करूं पण आवय बापूय कितें करता, आसूं तो म्हाजोच भुरगो. म्हणजे ही आवयची कितें जाली, कृपा जाली. म्हणजे भुरग्यान अशेंच करप की मस्ती करीत रावप, की आवय म्हाका म्हणटली म्हाजोच भुरगो म्हणटली आनी हांव मस्ती करीत रावता. ना, भुरग्या सायडींतल्यान भुरग्यान कितें करप, एक आपल्याक क्वॉलिफायड भुरगो, म्हणजे आपूण क्वॉलिफायड वागप आसता भुरग्यान. तशेंच कृपा खूब आसा भक्तीन. गुरुची कृपा आसा, प्रभुपादाची कृपा आसा, श्री चैतन्य महाप्रभूची कृपा आसा म्हणून आमी आयज भक्तीन आसा. आमच्याकडे योग्यता ना, कांयच योग्यता ना भक्ती करपाक किंवा प्रवचन दिवपाक योग्यता ना. म्हाज्याकडे ना, खूप जाणांकडे आसतली, म्हाज्याकडे ना. पूण योग्यता नासतना हांव प्रवचन कित्याक दिता काय, हो व्हडलो प्रश्न न्हू. म्हाज्याकडे योग्यता जर ना जाल्यार हांव प्रवचन कित्याक दिता ना. चैतन्य महाप्रभूची कृपा आसा म्हणून हांव प्रवचन दिता. पूण म्हाज्या सायडींतल्यान योग्यताच्या स्तराचेर वचप हे माझे कर्तव्य आसा. कळ्ळें तुमकां हांव कितें सांगता तें? म्हणजे अशें कोण म्हणू शकना भगवंतान म्हटलां की योग्यता बी काय लागना, तशें ना. आपल्या सायडींतल्यान योग्यता आमी ही आमच्या जिवनान हाडप, प्रॅक्टीस करप, बऱ्या तरेन बरे गुण हाडप हे माझे कर्तव्य आसा. तशेंच श्रवण करपी जे लोक आसा, जे बसलेले आहा, तेंच्यांनी आपली योग्यता दवरप कितें करताना, श्रवण करताना. कारण हो योग्यता हो शब्द कित्याक वापरला, योग्यतेनूच आमकां आमचो उद्देश आसा हो आमकां प्राप्त जातलो. सारखे श्रवण केले आणि सारखे जर कीर्तन केले जाल्यार आमकां उद्देश प्राप्त जातलो. कित्याक प्रत्येक गोष्टीक खंय उद्देश आसा. ह्या जगान कितें वस्तू तुमी धरा तेका उद्देश आसा, तसोय कृष्ण भक्ती आसा पळय हेका सुद्दां उद्देश आसा.
कितें उद्देश आसा की ह्या भवसागरान आमी जे फसलेले आसा सगळे जिवात्मा, हेका जर भायर वयतले जाल्यार भक्ती करपाक जाय. आणि भक्तीचो मुख्य अंग एटलिस्ट कलियुगान श्रवण आणि कीर्तन आसा. तर भौतिक जगांतल्यान भायर सरोन भगवंताची प्रेम भक्ती करप हो एक उद्देश आसा आमचो. तर हेजो अर्थ श्रवण आणि कीर्तन हे योग्यतेन करा, कारण उद्देश आमकां मेळोवपा खातीर. तर आता आमी हे वक्ता आणि श्रोताची काही जी योग्यता आसा हे चर्चा करतले श्रीमद भागवतमाचो आधार घेऊन. म्हणजे श्रीमद भागवतम जे पुराण आसा तितूंतल्यान कांय तरी अश्यो कांय एक्झाम्पल्स, उदाहरण आमी पळयतले आणि त्या उदाहरणांतल्यान आमी शिकपाचो प्रयत्न करतले की योग्यता ही कितें आसपाक जाय. हेजो अर्थ आमकां सतर्क रावपाक जाय की आमी आयकता हे ह्या योग्यतेन आयकता काय, किंवा म्हाकाय सतर्क रावपाक जाय हे उलयता पळय हांव कितें ती ही योग्यता प्राप्त करपा खातीर हांव उलयता काय बेश्टेच ना. म्हाका कितें हांवें वाचला, कितें हांवें शिकला, किंवा म्हाका सगळ्यांनी मानलो की हांव बरो प्रवचन दिता म्हणून हांव प्रवचन दिता काय. कोण म्हणपाक लागले तूं बरी कथा सांगता, तूं बरे जोक मारता म्हणून म्हाका जोक मारून लोक हसता म्हणून हांव प्रवचन दिता काय. हो उद्देश काय म्हाजो, किंवा ही माझी योग्यता काय ना. श्रीमद भागवतम कितें सांगता तितूंतल्यान आमी पळोवपाक जाय की योग्यता खरी कितें आसपाक जाय. उलोवपी आणि आयकपी बी अशें न्ही फक्त उलोवपाचीच उलयता तेकाच योग्यता आसपाक जाय, आयकता तेंका सुद्धा खंय योग्यता आसपाक जाय. तर कितें अश्यो गोष्टी आसा काय ते आमी श्रीमद भागवतमांतल्यान चर्चा करतली. तर योग्य गोष्ट पळोवच्या पयली अयोग्य कितें गोष्ट आदी पळोवया. आमी कितें पळयतले एक्चुअली योग्य म्हणजे क्वालिफिकेशन कितें आहा तें पळयतले, पूण तेच्या पयलीं कितें पळोवया डिस्क्वालिफिकेशन कितें आहा तें. म्हणजे अशें म्हणटात की बरो खंयचो मोबायल जर घेवपाक जाय जाल्यार डायरेक्ट बऱ्या मोबायला कडेन वचपाकच्या पेक्षा एक बेस्ट गोष्ट कितें 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 जर तेच्या सायडीक कितें कितें मातशें कमी सुद्दां आहा तें पळोवपाक जाय. सारकें न्हू. अशें खुबशे हें आसा प्रिंसिपल आहा की एक्चुअली तूं वयतलो हायेस्ट हेच्या खातीर उत्तम खंयची गोष्ट आहा ती चूज करपाक वयतलो, पूण नकारात्मक कितें गोष्टी आहा त्यो जाणून घेवपाक जाय, त्यो प्रॅक्टीस करपाक जायना. अयोग्य कितें आहा तें आमी शिकतले पूण आमी तें जिवनान लावपाक जायना. कळटा तुमकां हांव कितें सांगता तें. आतां म्हणल्यार अयोग्य कित्याक शिकयता तुमकां, आमी कितें चिंतता एक्चुअली योग्य कितें आहा तें शिकतले पूण आमकां अयोग्य कळपाक जाय. जशें की भक्ती जर शिकतले जाल्यार माया कितें ती कळपाक जाय. कळटा तुमकां. भक्ती ही आध्यात्मिक भगवंता संबंधीत आहा. आणि आमी खंयच्या जगान आसा, आमी खंयच्या जगान आसा, भौतिक जगान आसा. भौतिक जगान रावून माया बद्दलूय शिकपाक जाय कृष्णा संबंधान. श्रीमद भागवतमांत सांगता जशें की वेद व्यासान पळयले कोणा भगवान विष्णूक पळयलो आणि भगवान विष्णूच्या सानिध्यान माया देवीकूय पळयली आणि तेच्या वयल्यान कळ्ळें की तिका माया कितली डेंजर आहा. अशी सेपरेटली मायाक पळोवंक ना. कोणा संबंधान पयली विष्णू संबंधान पयली. तशेंच कृष्णा संबंधान सुद्दां आमकां ह्या भौतिक जगाचें ज्ञान घेवपाक जाय. कळटले की भगवंताची ही भौतिक शक्ती सुद्दां कितली डेंजर आसा आणि कितली श्रेष्ठ आसा हे सुद्दां एक तत्व. तशेंच अयोग्य कितें आसा हें आमकां कळपाक जाय. तर आता श्रोता आणि वक्तांतलो आमी फर्स्ट जो आसा वक्ता. वक्ता म्हणजे कितें? वक्ता म्हणजे कोण? उलोवपी, जो प्रवचन दिता पळय ते. तेजी अयोग्यता कितें म्हणजे डिस्क्वॉलिफाय केन्ना जाता तो जर ह्यो गोष्टी करता जाल्यार तो. कितें? पहिले म्हणजे जीवन का उद्देश इस प्रकार के पाठ से कुछ धन कमाता है. म्हणजे हो व्यक्ती प्रवचन कित्याक करता खबर आसा? देवाबद्दल कित्याक देवाबद्दल सांगता. कित्या खातीर सांगता? कितें मेळटलें आपल्याक? पयशे मेळोवंक शकता. लोक आपल्याक दक्षिणा दिवंक शकता एक वेळ. तू काय बरें प्रवचन केलें रे बाबा, हे तुका पयशे. ही भौतिक इच्छा जाली. कुछ धन. आणि धना संबंधान कितें? नाव, प्रसिद्धी,
कितें प्रवचन दिलें रे, तर ह्या उद्देशा खातीर हांव जर करता जाल्यार ही म्हाजी अयोग्यता आसा. कळटा तुमकां? म्हणजे अशें आसूं शकता आनी आसाय. आमी कोणाक क्रिटिसायज करिना नांवां घेवन, बट श्रीमद भागवतम हे सांगता, शिल प्रभुपाद सांगता तात्पर्यान की जर पैशां खातीर कोण देवाची प्रचार करता समज, पैशां खातीर, जाल्यार तो योग्य प्रचार न्हू किंवा ते योग्य प्रवचन न्हू. आणि ते तसले लोकांनी तसले आयकोंकूय फावना. कित्याक लोकांच्या हृदयान भक्ती जागृत जावं शकना. लोकांच्या हृदयान वयल्यान आणि भौतिक कसले गोष्टी जागृत जावं शकता. म्हणून ही अयोग्यता हा. कितें? पैशां खातीर कितें करप. सगळ्यांच्या मनात किंवा खंय तरी एक हेतू आसा की म्हाका कितें मेळटलें काय. तशेंच हांव जर प्रवचन दिता, म्हाका कितें तरी मेळटलें, लोक म्हाका बरें म्हणटले, लोक म्हाजे गुणगान करतले आणि खास करून म्हाका कितें तरी लक्ष्मी मेळटली. वयता वयता पण पाकिटांत दितलो, घे तुका. कृष्णा संबंधात हांव ते वापरूं शकता, पूण म्हाज्या मनात ही माच खंय विचार येवंक फावना की म्हाका कोण कितें बरें म्हणटलो आनी पयशे दितलो. मात विचार येवंक फावना. ही म्हाजी अयोग्यता जाली वक्ताची. दुसरें कितें? वह व्यक्ति जो अपने सांसारिक ज्ञान के आधार पर पाठ की व्याख्या करता है. थोड्या अशा लोकांक खूब आपल्या नॉलेज, ज्ञानाचेर इतलो हें आसता, घमंड आसता की आपूण कितलो पावरफुल प्रवचन कथाकार, आणि म्हाजी कथा आयकून लोक खूब प्रेरीत जाता, तांकां आवडटा म्हाजी कथा. म्हणजे म्हाका हांव मदीं दवरता आणि म्हाजें ज्ञान आसा तेका हांव श्रेष्ठ मानता. ही अयोग्यता वक्ताची, म्हणजे जो प्रवचन करपी हा तेजी. थर्ड, न तो उन्होंने आत्मज्ञान प्राप्त किया है और न ही श्रोताओं की मुक्ति में उनकी कोई रुचि है. उनका एकमात्र उद्देश्य भौतिक व्यवस्था को बनाए रखना है. वक्ता जो आसा, जो प्रवचन करपी आसा, तेका कितें दिसता? तेणी केन्ना आत्मसाक्षात्कार करूंक ना, तेका कांय साक्षात्कारूय जावंक ना आनी तेका पडलेलें ना लोकांची उदरगती जावपाची. तेका कितें दिसता? फक्त लोक आपल्या प्रवचनाक येवचे आनी खूब लोक जावचे. तेका हें पडलेलें ना कितें? की लोकांक कृष्ण भक्ती मेळची, लोकांकूय आत्मसाक्षात्कार जावचो, लोक वायट मार्गांतल्यान बऱ्या मार्गार येवचे, हे तेजो उद्देश ना. आनी तेका तेजोय आत्मसाक्षात्कार करपाचो उद्देश तेजो ना. बट तेका कितें? म्हाका कितें मेळटा, म्हाका कितें ह्या संवसारांत मेळटा, हो तेजो उद्देश आसा. तर ह्यो कांय अश्यो खूब अश्यो सांगल्या हांवें, थोड्योश्यो कित्याक वेळ कमी आसल्या कारणान हांवें हे पॉयंट्स आहा ते काडल्या. ह्यो अयोग्यता. तर श्लोका सांगता, अशा लोकांच्या, अशा प्रवचन करताच्या तोंडांतल्यान जर तुम्ही जेन्ना असले शब्द आयकता देवा बद्दल, शब्द सांगता तो देवा बद्दल, तुम्ही पळयले आसतले की कृष्णा बद्दल कोण उलयता, रामा बद्दल कोण उलयता, कोणा दोळ्यांतल्यान अश्रू येता उलयतना, लोकांक सारखे मोहीत करता. पूण तेंच्या हृदयान ह्यो वयले 3 पॉयंट्स बरयले ते तेंच्या हृदयान आसतले, जाल्यार कितें जातलें? सगळ्यांनी म्हाज्या फाटल्यान म्हणू शकता, अवैष्णवान मुखोद्गीर्णो पूतं हरिकथामृतं श्रवणैव कर्तव्यं सर्पोच्चिष्ट कथा यथापय. हो श्लोक पद्मपुराणांत येता हो श्लोका, आणि प्रभुपाद खूब फावटी भागवतमान हो श्लोका हे करता, कोट करता म्हणजे सांगता प्रभुपाद हो तात्पर्य श्लोका खूब फावटी. कितें? अवैष्णव म्हणजे कितें? क्वालिफिकेशन कितें खबर आसा? प्रवचन करपाक आमी वैष्णव स्तराचेर येवपाक जाय, किंवा वैष्णव समुदायान रावन वैष्णव समुदायाचे नियम पालन आमकां करपाक जाय. कितें करतलो जाल्यार? प्रवचन करतलो जाल्यार मुखोद्गीर्णम पूतं हरिकथामृतम. अवैष्णवाच्या तोंडांतल्यान हरिकथा जर भायर येता आणि ती कोण जर ऐकता, मोस्ट ऑफ द टाइम डेंजर आहा खंय. रेअरली कोणाक डेंजर आसतो ना, कित्याक? कारण तो तेच्या तोंडांतल्यान आयकता, पूण तो सार घेवन तेका काय प्रॉब्लेम जावचो ना. एक्झाम्पल म्हणजे कोण तरी जर असो जो व्यक्ती पैशां खातीर, नांवां खातीर जर प्रवचन करता आणि सगळे लोक बसले ते ऐकता,
99% तेंची कितें तरी दुर्गतीच जावपाची आसा. पूण जर वाचले समाज जाल्यार कित्याक वाचतले? कारण तेंच्यांनी जो कितें आसा तो सार घेतलेलो आहा भितरलो एक म्हणटा. पूण 99% डेंजर आहा, एक्सिडेंट जावपाचे चान्सीस आहा. कितें जातले? श्रवण नैव कर्तव्यम सर्पोच्चिष्ट यथा पयः. सर्प म्हणजे कोण? सोरोप जातलो. कितें जातले खंय? उदाहरण दिता प्रभुपाद की दूध आसा, दूध आसा पळय, दूध शुद्ध सारखे काम धेनू गायचे दूध हाडटा समाज सारखे पॉवरफुल धवे, बरो स्मेल येता. आणि या दुधाक समाज जर मातशे सुद्धा जर सोरपान कितें केलें, तोंड लायले, एक्चुअली त्या दुधान खंय विष वचोंक सुद्धा ना, कांयच वचोंक ना दुधाक विष. बट तरी आसतना ते शुद्ध दूध अशुद्ध जाले. कित्याक? कारण आमकां खबर ना की कितें केलां, कितें वचोंक ना ते. हेजो अर्थ तकलेन हेच गॅरंटी करपाचें की तें दूध कितें अशुद्ध जालें. टेस्ट सुद्धा तुम्हाला वचून केले तुम्ही कितें हितून काय विष वचोंक ना, बट स्टील ते दूध शुद्ध ना, ते दूध अशुद्ध आहा. कारण कोणी टच केला? सर्पान टच केला. तशेंच कोणाच्या तोंडांतल्यान कृष्ण, राम आणि हे सगळे शब्द येता तोंडांतल्यान, प्रवचन करपी कोणाच्या तोंडांतल्यान शब्द येता, पूण तो ह्यो वयल्यो गोष्टी समाज करता खंय? हृदयांतल्यान तेज्या इच्छा आसा ह्या गोष्टींची. खंयचे? पयशां खातीर, नांवां खातीर, आत्मसाक्षात्काराची काय हे ना. ह्यो गोष्टी जर करता जाल्यार असल्या व्यक्तीच्या तोंडांतल्यान भगवंताची कथा आयकप खूप डेंजर आसा, खूप डेंजर आसा. तेका लागून अयोग्य ह्यो काही गोष्टी आसा. आता अयोग्य कितें आयकले पयलीं आमी? वक्ता आयकले, म्हणजे प्रवचन करपी आयकले. आता कितें आयकया? आता तुमचो चान्स, तुमचो हे टायम. आणि हांवूय सुद्धा श्रोताच आसा, म्हज्या खातीर खूप इम्पॉर्टंट आसा. श्रीमद भागवतमाच्या पहिल्या स्कंदाच्या 19व्या श्लोकान तात्पर्यान श्रील प्रभुपाद हे बरयता, तुम्ही वाचपाक शकता. पूण हे मेन पॉइंट्स आहा ते बरोवन काडले. भौतिक लाभ की इच्छा रखता है. कोण? श्रोता जो आहा तो कितें करता? चल्ले बाबा इस्कॉनचो प्रोग्राम चल्ला आयज, थंय वचून बसया. गेलो जाल्यार आपले कितें जे वायट कितें चल्ला घरान, हे ते कितें कितें वायट आपले सगळें चलता ते सारकें जातलें. म्हणजे भक्ती जी आहा ही खूप श्रेष्ठ आसा. आणि आमच्या जिवनात जे कितें प्रॉब्लेम चल्ला पळय, हे सारकें करप भक्तीच्या आधाराचेर हे एक चुकीची गोष्ट आसा. तेका म्हणटात कर्मकांड बुद्धी. कर्मकांड बुद्धी म्हणजे कितें? ह्या जगान लोक पूजा पाठ करता, होम इत्यादी करता, किंवा कसले ज्ञान घेता, किंवा कसली कर्म करता, शास्त्रांत कितें पूजा दिली आणि कितें करता. उद्देश कितें आसता? की आपल्या घरान कितें वायट जाला ते सारकें जावनी, आपल्याक कितें पयशे येवनी, आपल्याक कितें जर जिवनांत कितें चल्ला हे सारकें जावनी. ह्यो ज्यो इच्छा आसता, ह्यो इच्छा सारक्यो करप भक्तीच्या आधाराचेर हेका खूप अचूक मानले वयता, चर्चूक मानले वयता. म्हणून सांगला भौतिक लाभाची इच्छा दवरून जर कोण प्रवचन आयकपाक येता, हरिकथा आयकता, जाल्यार ही श्रोताची कितें अयोग्यता आसा. नेक्स्ट कितें? जैसे सजावट या फॅशन. म्हणजे कितें? जस्ट फॅशन कशी. प्रभुपाद म्हणटा की गुरु आणि शिष्य, गुरुन शिष्य एक्सेप्ट केला आणि शिष्यान गुरु एक्सेप्ट केला, भगवंताची भक्ती प्राप्त करपाक न्हू जाल्यार एक फॅशन कशी. म्हणटात न्हू कोण, आपण गुरु घेतला किंवा आपण दीक्षा घेतल्या, पूण भगवंताचो प्रेम किंवा खरोच आत्मसाक्षात्कार प्राप्त करपाची जर इच्छा ना जाल्यार ती एक कितें? फॅशन कशी. कितें? फॅशन कशी. तर डिवोटी सुद्धा जर बाह्य वस्त्रान धोती कुर्ता घातला, तिलक घातला आणि भायल्या अटायरांतल्यान फक्त दाखवता की आपण भक्त किंवा आपण शिष्य किंवा आपण दीक्षा घेतल्या, आणि जर नियम पालन करिना आणि सारको सिन्सियर ना जाल्यार एक कितें? फॅशन कशी. प्रभुपाद हे बरयता वर्ड्स, गुरु एंड डिसायपल्स आर लायक अ डुईंग फॅशन. प्रभुपाद बरयता आणि तात्पर्यातले मेन मुख्य लाइन हा, नकली आध्यात्मिक गुरु तथाकथित शिष्य की चापलूसी करता है और इस प्रकार गुरु और उसका शिष्य दोनों ही निस्संदेह किधर जाते हैं? नरक के रास्ते में जाते हैं, नरक में जाते हैं. म्हणजे केन्ना उदरगती जायना. उद्देश कितें आसा?
भक्ती किंवा श्रवण कीर्तनाचा उद्देश किती असा ऍक्च्युली किती हा श्रवण कीर्तनाचा उद्देश श्रवण कीर्तनाचा उद्देश असा की आम्ही नो एक गोष्ट असा ही विसरलेली असा किती गोष्ट विसरलेली असा जीव किती गोष्ट विसरलेली असा खबर असा हा किती हा आम्ही एक गोष्ट विसरलेली असा की आम्ही भगवंताचे एक अंश म्हणून विसरलेले असा आणि ही परत परत जाणीव करून दिवा म्हणजे प्रवचन ज्यांना आम्ही सांगता त्यांना आम्ही परत परत जाणीव करून दिता की माझे कनेक्शन भगवंताकडे असा आणि म्हाका गुरु किंवा साधू त्या मार्गाकडे आणि त्या भगवंताकडे व्हरपाक शकता हो उद्देश असा प्रवचनाचो आणि ऐकपाचो उद्देश सुद्धा तोच असा कितें न की पैशांची आशा न की माझे भौतिक कितें सारखे जातले न कितें जर म्हाका इस्कॉन मंदिरांत वचून कितें मेळटलें किंवा प्रवचनाक गेल्या उपरांत लास्ट कितें मेळटलें प्रसाद मेळटलो हा ऑब्वियसली ह्यो सगळ्यो ज्यो गोष्टी आसा प्रसाद हा काय बरें वातावरण कीर्तन आयकपाक मेळटा सारकें एंटरटेन जाता कोण बरो गाता बरें मृदंग वाजयता आनी कितें करता ह्यो सगळ्यो गोष्टी मुख्य एक गोष्ट आहा तेच्या संबंधान आसा जशें की स्कुलांत समज एक भुरगो वयता मुख्य एक गोष्ट आसता स्कुलांत वचपाक कितें हा कितें शिक्षण घेवपाक मुख्य आणि बरो शिक्षीत जावपाक हे मुख्य जो उद्देश आसा त्या उद्देशा सायडीक भरपूर कितें कितें गोष्ट आहा कोण म्हणटलो कितें आपूण स्कुलांत कित्याक वयता हा कितें बरें टिफीन मेळटा आसतलें मागीर कोण भुरगो म्हणटलो आपूण स्कुलांत कित्याक वयता कारण म्हाजे ते भुरगे फ्रेंड्स आहा पळय ते भरपूर मजा करता आनी हांवूय तेंच्या वांगडा मजा करता कोण म्हणटलो एकलो भुरगो आपूण स्कुलांत कित्याक वयता कारण स्कुलांत तांचो क्लासरूम बरो आसा एसी लायल्या आणि कितें आसा कोण म्हणटलो स्कुलांत आमी टिचरीची फकाणां मारपाक वयता कोण म्हणटलो भुरग आमकां पीट खंयचो पिरियड तो खंयचो पीट कितें पी पिरियड खूब आवडटा कोण म्हणटलो भुरगो हा ह्यो गोष्टी स्कुलांत गेल्या उपरांत करपाक जायोच आनी एका वाटेन बऱ्यो आहा त्यो खेळपाकूय जाय टिफिनूय खावपाक जाय मागीर एसीचो मातसो वारोय घेवपाक जाय पूण मुख्य गोष्ट कितें आहा तर स्कुलांत वयपाची शिक्षण सारकें शिकप तशेंच भक्तीन मुख्य गोष्ट आसा हरिकथा आयकप चॅन्टिंग करप म्हणजे कितें खबर आसा मुख्य गोष्ट आयकप चॅन्टिंग करप आमकां दिसता चॅन्टिंग करप म्हणजे 16 माळा करप 16 माळा एक्चुअली आयकप ही मुख्य गोष्ट 16 माळा करप ही मुख्य गोष्ट न्हू 16 माळा आयकप कृष्ण नाम आयकप हे मुख्य गोष्ट तशेंच भक्तीन श्रवण करप हे मुख्य गोष्ट आसा आणि त्याच्या संबंधान बाकीच्यो गोष्टी आहा कितें कितें खंयच्यो बाकीच्यो सेवा आसा प्रसाद घेवप सुद्दां एक मुख्य गोष्टीक संबंधान बाकीची गोष्ट आसा तशेंच जर आमकां हो उद्देश खबर ना जाल्यार गुरू आनी शिष्य सुद्दां कितें जाता तेंची उदरगती जायना म्हणून कितें म्हटलां आतां थर्ड श्रोता जालो कितें जालो वक्ता जालो कोण कोण जाले श्रोता आणि वक्ता म्हणजे प्रवचन करपी जालो आणि प्रवचन आयकपी जाले हेंचे डिस्क्वॉलिफिकेशन आमी ऐकलें कितें कितें कोण पयशां खातीर करता आसतलो प्रवचन दिता आसतलो कोण प्रवचन आयकता आसतलो कितें चल वाज येयलो आनी टायम मातसो मेळना चल मातशें कितें तरी बसचें वचून थंय ह्या उद्देशान गेलो जाल्यार फायदो जातलो ना अशें ना न्हू पूण मुख्य कितें आमकां उद्देश आसा तो कळपाक जाय आणि कीर्तन श्रवण आणि कीर्तनाच्या मधलो जो भाग आसा तो म्हणजे विषय आसा कितें टॉपिक म्हणटा पळय टॉपिक हो टॉपिक कितें आसपाक जाय काय तें महत्वाचें आसा नाल्यार हांगा बरो बसून हांव प्रवचन करता हे पिक्चर येयला ते पिक्चर येयला किंवा आनी कितें कितें जगाच्यो गोश्टी उलयता हो विशय कितें जालो चुकीचो जालो आनी आयकपी आहा ते कितें आहा भलतोच खंयचो विशय आयकपाची तांकां इच्छा आसा जाल्यार विशय सारको ना तर अयोग्य विषय कितें श्रीमद भागवतम म्हणटा तुम्ही माझ्या फाटल्यान म्हणपाक शकता हो श्लोका 1, 5, 10 म्हणजे पहिलो स्कंद 5वो अध्याय 10वो श्लोक आसा कितें जाता एक्चुअली वेद व्यासान भरपूर कितें कितें बरयलें पूण तेका मनांतल्यान संतुष्टी येवंकूच ना खबर आसा तुमकां भागवत पुराण जे आसा हे बरोवच्या पयलीं वेद व्यासान भरपूर कितें कितें बरयलें आनी तेका संतुष्टीच येवंक ना
म्हणजे भगवंताबद्दल बरयलें पूण संतुश्टी येवंक ना. कित्या खातीर? कारण भगवंताबद्दल बरयल्लें भितून मिश्रण कितें कितें आसलें. कितें कितें मिश्रण असलें? स्वर्गाक वयपाचें मिश्रण असलें, भौतीक कसले लाभ प्राप्त करपाचें मिश्रण असलें, जें कितें कितें तेणी बरयल्लें तेणी. शुद्ध भक्ती खूब कमी आसली. म्हणून नारद मुनी थरयलें आनी तेंच्यांनी सांगलें, हें तूं कितें कितें बरयलां पळय तें लोकांक आयकोन लोक जेन्ना आयकतले तेन्ना तेंची आनीक बुद्धी भ्रश्ट जातली. आनी असले जे विशय आसा पळय, हे विशय जे लोक जेंकां भौतीक इच्छा आसा पळय ते लोक हे असले विशय आयकता आनी तेंकां आवडटा तूं कितें बरयलां तें. आनी लोकांची सद्गती केन्ना जावची ना, तेका लागून ती कितें बरय, शुद्ध भक्तीची हे कर, रचना कर. तेन्ना नारद मुनी हो श्लोका सांगता. कितें सांगता? नयत्वचश्चित्रपदं हरेर्यशो, नयत्वचश्चित्रपदं हरेर्यशो, जगत्पवित्रं प्रगणीत कर्हि चेत्, तद्वायसं तीर्थमुशन्ति मानसा, न यत्र हंसा निर्मन्त्यु शिक्षया. किती सांगला सर? जगत पवित्रम प्रगणित कर्हिचित म्हणजे कितें? भगवंताचे नाव, भगवंताची भक्ती, शुद्ध भक्ती, भगवंताबद्दल प्रवचन कीर्तन हे आसा पळय, हे जगाक पूर्ण शुद्ध करपाक शकता जर तेजो सारक्या रायट मुडान जर कोण तेका सांगता आनी रायट मुडान आयकता जाल्यार. पूण अशे काही लोक आसा ज्या लोकांक हे खबर ना आनी ते कितें करता, चुकीचें कितें आयकता आनी चुकीचें कितें उलयता. असले लोक कितें? तत्वायसम तीर्थम. तीर्थ म्हणजे कितें? तीर्थ म्हणजे एक जागो ज्या जाग्यार खूब लोक एका जाग्यार जमतात आपले पाप नष्ट करपाक, तेका म्हणटात तीर्थम. तत्वायसम तीर्थ म्हणजे कितें? वायसम तीर्थ म्हणजे कितें वर आसा? ज्या जाग्यार कावळे खूब एकठांय जाता आनी को 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 करीत रावता प्रवचन दिल्ल्या भशेन, आनी कोण तरी एकलो कावळो आहा तो आयकता. खंय चल्ला? काय 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 खूब चल्ला न्हू, काय काय हे ना. पूण कावळे खंयसर बसले खबर आसा? बरे अशे डिनर टेबलाचेर बसल्या खंय तरी आनी उलयता. बरे सारकें जेवण बी दवरलें तसल्या जाग्यार बसून उलयता कावळे. खंय बसून उलयता कावळे? झाडार. थंय दाखयला तेच सांगात. ओके, झाडार बसता. पूण कावळ्याचो मनस्थिती कितें आसता खबर आसा? खंय म्हाका हलवा मेळटलो अशें चिंतता तो. खंय म्हाका बरे कितें तरी सुंदरशे गुलाब जामून मेळटलो. कावळो कितें चिंतता? खंय म्हाका हयशीक मेळटलें. हां, कितें? खंय म्हाका कितें मेळटलें? गार्बेज मेळटले. म्हाज्या खातीर खंयसर गार्बेज पार्टी जातली म्हाज्या खातीर. ते कावळो चिंतता. हांगा पयला पळय हयशीक हें काडला न्हू, गार्बेज दाखयला. तशेंच असले तीर्थ स्थान ज्या जाग्यार फक्त भौतीक जगाचे काणयो चल्ल्या. या जगात सगळे भौतीक जगाचेच लोक काणयो करता. घरान पयले तिठ्यार आनी खंयसर लोक हेच उलयता. घरात सुद्दां पळयलें तुमी कशे गजाली चलता ते रातचे 11 12 कितें मेळटा लोकांक कांयच कळना. वयल्यान कांय प्युरिफिकेशन जायना, शुद्धताय जायना. लोक बसून बसून फक्त त्योच गजाली, हेणी हे म्हटले, तेणी ते म्हटले, हेणी एका असो केलो, तेका ते केलो. कांयच भितूरल्यान हे ना, ट्रान्सफॉर्मेशन कांयच ना. कावळे अशे करता. तर असलो जो जागो आसा हो कावळ्यांचो जागो. पूण हंस, हंस म्हणजे कितें? हंस जाणा तुमी? हांव आतां हांगा आसता न्हू खंय गोवर्धन इको विलेज, ज्या जाग्यार हांव शिकपाक आसता पळय, थंयसर व्हडलें प्रेम सरोवर केलां. राधानाथ स्वामी महाराजान प्रेम सरोवर केलां आनी तेतून हंसांक सोडल्या. एक एक हंस आहा तेजी कॉस्ट आसा 10 लाख, 6 लाख, 8 लाख. आनी ते हंस आहा पळय तेचे जर तुमी जीवन पयशात, अशें म्हणटात की एक हंस आसा पळय हो आपलो पार्टनर सुद्दां करता पळय, त्याच पार्टनरा वांगडा रावता पूर्ण जीवनभर. आनी तेजो जर पार्टनर मेलो म्हणजे बायल तेजी मेली जाल्यार तो दुसऱ्या बायले कडेन केन्ना वचना. म्हणजे एक शुद्धताचें प्रतीक कशें. आनी तेजें जीवन पयशात सुंदर तरेन सारकें सुशेगाद सारकें विदाउट फियरलेस काय चलता. म्हणजे ही भक्तांची क्वॉलिटी. म्हणून प्रभुपादान सांगलां की हंस म्हणजे भक्त हे हंस कशे आसता. कित्याक? सुंदर धवेच आसपाक जाय, म्हणजे शुद्ध मन आसपाक जाय.
चलताना उठताना बसताना म्हणजे सुशागात म्हणजे कसं तसे लेझी सुशागात नो म्हणजे भगवंताच्या भक्तीने इतले लीन असा की त्यांना कसलेच टेन्शन असून ना असे सुशागात त्या लागून हमसा वांगडा तुलना केली असं न यत्र हमसा निर्मंती उशिक्षया लास्ट लाईन आली की सांगता हंस खंयच्या जाग्यार असता हंस खंयच्या जाग्यार असता कावळो खंयच्या जाग्यार असता म्हटल्यार आमी गार्बेजान हंस खंयच्या जाग्यार असता क्लीन सेरीन वॉटर अशे जागो ज्या जाग्यार शुद्ध उदक असा कमळां फुलल्या आणि त्या कमळांच्या मदीं अशे सारखे सुंदर आनंद घेता आणि तेंका पळयल्या उपरांत सुद्दां आमकां काय दिसता सुंदर आनंद येता न्हू कावळ्याक पळयल्या उपरांत हा कितली मजा येता अशें जायना कावळ्याक पळयल्या उपरांत एका हंसाक किंवा इवन बदक सुद्दां अशें सुंदर जे दिसता काय दिसता बरें आनंद जाता न्हू तेका पळयल्या उपरांत पूण कावळ्याक पळयल्या उपरांत आनंद तितलो जायना पयलींच काळो आसा आनी को करीत रावता कावळो पळयल्या उपरांत हाय आवडटा न्हू घरांतले लोक पूण हंस जर येयले घरा कडेन जाल्यार तेका कितें करतले पोसतले घरांत बरें दवरतले हेचो अर्थ हंस हे शुद्धतेचे प्रतीक आसा कावळो आसा वो अशुद्धतेचे प्रतीक आसा हेचो अर्थ विशय कसलो चल्ला कावळ्यांच्या मदीं फक्त नाका जाल्ले कितें आणि हंस म्हणजे जे भक्त आसा ते कितें चर्चा करता भगवंता बद्दल चर्चा करता आणि खरो त्यांचो उद्देश असा की लोकांकूय भक्ती मेळची आणि आपले हृदय आहा हे शुद्ध जावन भगवंताची प्रेमा भक्ती करपाची हो तेजो उद्देश आसा हेजो अर्थ अशे काही विशय थोडे लोक उलयतले पूण आमकां कितें दिसतले हा हो बरो सांगता मरे पूण तेजो उद्देश आमी ते पयली तीन पॉयंट्स पळयले कितें आसतलो उद्देश पैसे कमोवपाचो किंवा आपल्याक भौतीक कितें तरी मेळटले लाभ मेळटले तर नारद मुनीन हे एक्चुअली वेद व्यासाक सांगले तूं जर असले कितें विशय हायलायट करशीत जाल्यार लोकांची उदरगती जावची ना तेंकां ते चुकीच्या मार्गाचेर वयतले म्हणून तूं शुद्ध प्रेम भक्तीचे वर्णन कर तर श्रीमद भागवतम जे आसा हे शुद्ध भक्तीचे वर्णन आसा पूर्ण म्हणून आमकां आनीक काय वाचपाची गरज ना फक्त श्रीमद भागवतम भगवद्गीता हे अशे जे मुख्य ग्रंथ आहा ते वाचल्या उपरांत आमकां भगवंताची भक्ती आहा ही प्राप्त जावपाक शकता आणि एक अशाच श्लोकान सांगलेले आसा की श्रोतव्यादिनी राजेंद्र नृणाम संतीम सहस्रश अपश्यताम तत्वम गृहेषु गृहमेधिना म्हणजे कितें गृहेषु गृहमेधिना हो शब्द तुमकां ऐकला आसता तुम्ही गृहेषु गृहमेधिना मेधी म्हणजे जो चित्ता खंयच्या बद्दल चित्ता गृह म्हणजे घराबद्दल संसाराबद्दल चितीत असता म्हणजे कशें आपूण पैसे कशे कमयतलो आपूण व्हडलें घर कशें बांदतलो व्हडली गाडी कशी घेतलो आनी लोकांक दाखयतलो हे सगळे बद्दल चर्चा करता तेका म्हणटात ग्रहमेधी म्हणटात आनी एक शब्द आसा कितें दुसरो एक शब्द गृहस्थ आनी ग्रहमेधी तर एक्चुअली गृहस्थाचो जो अर्थ आसा हो खूब वेगळा तेन्ना पूण जनरल अंडरस्टँडिंग प्रभुपाद म्हणटा गृहस्थ म्हणजे जो कृष्ण भक्ती करता जो भगवंताची भक्ती करता जो आपलो जीवनाचो उद्देश समजता जो आत्मक साक्षात्काराकडे आपली वाट चलता तो एक्चुअली गृहस्थ आणि ग्रहमेधी म्हणजे कितें जो फक्त भौतिक गोष्टी चित्ता तेका ग्रहमेधी म्हणटा मागे म्हणला अपश्यता तामत्वम तत्वम गृहेषु गृहमेधिना तेका काय पडलेले ना आत्मसाक्षात्काराबद्दल आपूण कोण हे समजपाचो तेका काय विचार येना तेका म्हणटात ग्रहमेधी म्हणटात असले लोक जे आसा ते कितें करतात फक्त कसल्या विशयाची चर्चा करतात फक्त भौतिक विषयाबद्दल चर्चा करतात तर विषय सुद्धा महत्वाचो आसपाक जाय श्रोता आणि वक्ताच्या मदी विषय कोणाबद्दल आसपाक जाय हरी कोणाचो हरी म्हणजे भगवंताबद्दल विषय आसपाक जाय श्रोता आसा वक्ता आसा तेका खबर आसपाक जाय की आपूण जे कितें उलयतलो ते हरी बद्दल आसपाक जाय आणि हरी संबंधान आसपाक जाय श्रोता आसा तेका खबर आसपाक जाय की हांगा आपूण येयला कितें आयकपाक हरी कथा आयकपाक येयला हे तेका खबर आसपाक जाय श्रोता आसा तेका खबर आसपाक जाय की हांगा आपूण भौतिक खंयच्या लाभा खातीर येवंक ना आपूण हरी कथा आयकपाक आणि वक्ता आसा तेकाय खबर आसपाक जाय की आपूण कथा केल्या उपरांत म्हाका
नाव मेळटले, प्रसिद्धी मेळटली, पैसे मेळटले, हेच्या खातीर तेणी करपाक पावना. गॉड दिताय भगवान. तर डिटेलान वक्ता आसा तेजी योग्यता श्रीमद भागवतमान सांगलेली आसा. फर्स्ट म्हणजे तो कितें आसपाक जाय, पाचा डार्क केला ती कितें अनघ. कितें अनघ. अनघ म्हणजे कितें, सभी दुर्गुणों से मुक्त. तर जेन्ना सुत गोस्वामी जेन्ना येवन बसता व्यासासनाचेर, जेन्ना सुत गोस्वामी येता आनी बसता तेन्ना सुत गोस्वामी बद्दल स्तुती करता. सुत गोस्वामीची कोण, सगळे जे सेजीस बसलेले जे सगळे सेजीस म्हणजे संत साधू जे बसलेले पळय, ते सुत गोस्वामीची प्रशंसा करता. म्हणजे सगळ्या लोकांचो एक हे आसता की तेंच्यांनी गुरु किंवा साधू हा तेजी प्रशंसा करप. तोंडान ना केली तरी एटलीस्ट मनांतल्यान समजप की हा कितलो महान संत आसा. आणि वयर जो बसला तेणी अपेक्षा करून भोवना की तेंच्यांनी म्हाज्या बद्दल गुणगान करप. पूण प्रत्येक व्यक्तीचे आपल्या सायडींतल्यान एक कर्तव्य आसता की टिचरी बद्दल बरें चिंतप, टिचरी बद्दल बरे गुण गावप. कळटा तुमकां? तर ते एक्चुअली प्रेयर करता, म्हणजे प्रार्थना करता कोणा बद्दल, सुत गोस्वामी बद्दल. आणि हेजे वयल्यान कळटा की सुत गोस्वामीची योग्यता कितें आहा. फर्स्ट सांगले कितें, तो अनघ. अनघ म्हणजे कितें, तेच्या हृदयान कसले दुर्गुण ना. म्हणजे ह्या जाग्याचेर जर बसतले कोण, बसपाक सोदता जाल्यार एटलीस्ट प्रॅक्टीस तरी करपाक जाय हृदयातल्यान कितें उडोवपाक. तर तुमी म्हणटले हांव बसला तेच्या हृदयान आसा काय, ना काय, कितें सांगता गो, म्हाज्या हृदयानूय आसा खूब. पण हांवें कितें सांगलेलें की चैतन्य महाप्रभून आमकां जो प्रोसेस दिला, आपल्या कृपेंतल्यान आमकां योग्यता दिल्लेली आसा. पूण आमी योग्यता आमकां चैतन्य महाप्रभून दिली म्हणजे चल काम जालें अशें न्हू. आमकां सगळ्यांक आपल्याक सगळ्यांक आपूण कितें करपाक जाय, सकयलूच दवरपाक जाय आनी सकयल्यान वयर वचपाचो प्रयत्न करपाक जाय. म्हणजे शुद्धीकरण करपाचो आमकां प्रयत्न करपाक जाय. अनघ म्हणजे सगळे दुर्गुण आहा तेका उडोवपाचो आमकां प्रयत्न करपाक जाय. आनी सगळ्यांक हे लक्षात दवरपाक जाय की आपूण हांगा बसता ह्या जाग्याचेर तेन्ना वक्ताक हे खबर आसपाक जाय की आपूण कितें उलयतलो पळय हें आपूण पयलीं प्रॅक्टीस करतलो. म्हणजे प्रवचन दिता तेका खबर आसपाक जाय की हें सांगता तुमकां खरें, पूण हें तुमच्या पेक्षा म्हाका खूब गरजेचें आसा. पूण बसला कित्या खातीर, कारण वयले जे कोण आहा लोक, गुरु आसा, साधू आहा, तेंच्यांनी म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी दिल्या, अवसर दिला म्हणून हांव उलयतां सेवाच्या रूपान. पूण अनघ जावचो पडटलो, दुर्गुण आहा ते कितें करचे पडटले, उडोवचे पडटले. आनी तेका लागून सुत गोस्वामी आहा हो अनघ आसा. नेक्स्ट स्निग्धस्य म्हणजे कितें, स्निग्धस्य म्हणजे विनीत. विनीत म्हणजे नम्र. नम्र, विद्या विनय संपन्न किंवा शोभते. हो एक हे आसा, म्हण आसा, विद्या विनय शोभते. म्हणजे कितें, शोभते. शोभते म्हणजे सोंपता. सोंपता. विद्या केन्ना सोंपता खबर आसा, विद्या विद्या न्हू, नॉलेज ही केन्ना सोंपता मनशा कडेन. म्हणजे मनशाच्या आंगाचेर विद्या केन्ना बरी दिसता खबर आसा, मदलो शब्द कितें, विनय जर आसले जाल्यार. विनय ना न्हू जाल्यार विद्या शोभना कोणाकूच. म्हणजे हेजो अर्थ विद्या जर आमी घेता जाल्यार आमी नम्र जावपाक जाय. म्हाज्या कडेन डिग्री आसा, हांव व्हडलो शिक्षणीक, अशें जर गर्व आसा जाल्यार ती विद्या आसून तुज्या कडेन कांय फायदो ना. कित्याक विद्याचो निष्कर्श आसा की आमी नम्र जावपाक जाय. झाडाक खूब फळां लागली काय ते झाड ऑटोमॅटीक कितें जाता, तेजी फानी आहा ती मातशी सकयल येता न्हू. म्हणजे खूब ज्ञान येयल्या उपरांत आनीक वयर वचपाक जाय, आनीक गर्व जावपाक जाय ना. खूब ज्ञान येयल्या उपरांत आमी कितें जावपाक जाय, नम्र जावपाक जाय. जशें की ज्ञान हो शब्द आहा पळय, ज्ञान शब्द आसा पळय, तेका विनयाचो वी लाया फुडें. ज्ञान शब्द आहा न्हू, विनय म्हणजे कितें, नम्रता न्हू, विनयाचो वी काडून तेका लाया. ज्ञानाक कितें जातलें, विज्ञान जातलें. कितें, विज्ञान जाता न्हू. विज्ञान म्हणजे कितें खबर आसा, साक्षात्कार. नॉलेजीचो साक्षात्कार किंवा नॉलेज आहा तेजे रियलायझेशन केन्ना जातलें, विनय जेन्ना येतलो तेन्ना. म्हणजे विनयाची वी काडून लायली न्हू आमी.
त्याच जर ज्ञानाक अज्ञानाचो काढून लायलो आणि हो अहंकाराकूय येता, तो अहंकाराचो काढून जर ज्ञानाक लायलो जाल्यार कितें जाता? अज्ञान जाता. म्हणजे तुझ्याकडे ज्ञान असून तुझ्याकडे अहंकार असा समज, त्या अहंकाराचो काढून ज्ञानाक लायलो की आता अज्ञान. म्हणजे तुझे जे ज्ञान असून काय फायदो ना झालो. म्हणजे चिता तुम्ही सुत गोस्वामी जो असतो इतलो पॉवरफुल असतो की सगळे सेजीस तांकां साधू संत विचारता की जनसामान्य जे लोक आहात त्यांचे कल्याणा खातीर आमकां कितें तरी सांग. आणि तो आता भागवतम सांगपाचो आसा. आणि सुत गोस्वामी विनीत आहा हे कशें कळटा की सुत गोस्वामी भागवतम सांगच्या पयलीं कितलीशी प्रार्थना करता सुखदेव गोस्वामी बद्दल आणि सांगता की तेणी हे भागवतम सांगला म्हणून आयज तुमकां हांव सांगपाक पावता, नाल्यार हांव सांगपाक पावचो नासलो. कित्याक सुत गोस्वामी खंयच्यान येयला? सुत गोस्वामी हेतून गंगेच्या तटार ज्या जाग्यार परीक्षित महाराजाक सुखदेव गोस्वामी भागवतम सांगतालो पळय त्या सभेन सुत गोस्वामी बसलेलो आणि तेन्ना तेणी भागवतम आयकलेले. आणि आता तो येयल्या उपरांत असो येना, आता आपूण सगळें शिकून येयला तुमकां सांगता किंवा तुमी जे पतीत आहात तुमकां हांव उद्धार करपाक येयला. नित्यानंद प्रभू आतां आमी हे केल्ले न्हू कितें आणि प्रभूजी ते क्लास दितालो श्रीदामा सखा प्रभू, तितून सांगतालो नित्यानंद प्रभू कसो वचून प्रचार करतालो खबर आहा? नांव घे म्हणटालो भगवंताचें आणि घेयना जाल्यार जमनीर पडटालो. अशें म्हणटाले तूं घेयना न्हू चल तूं पापी चल अशें म्हणटा. तो घेयना जाल्यार पडटालो जमनीर पडत तरी पांय घट धरतालो, घेयना जाल्यार तरी लोळटालो. म्हणून ते म्हणटा सोनार पर्वत अशें तेजें नांव आहा नित्यानंद प्रभूचे. लोटे सोनार पर्वत को दिसतालो जेन्ना जमनीर लोळटालो. कित्याक लोळटालो जमनीर? लोक आयकना जाल्यार. इतली नम्रता असली नित्यानंद प्रभू. सिद्धांत प्रभू सखा प्रभू म्हणटालो की थोड्या खाली दिसताले की आपूण हांगासर येयला तुमचो उद्धार करपाक, प्रवचन दिवपाक, अशी एक भावना येवपाक शकता. पूण विनय आसा खूब महत्वाचे आसा. विनय जर आसत जाल्यार ज्ञान आसा हे दुसऱ्या पर्यंत पावतले, नाल्यार पावूं शकना. नेक्स्ट 5 मिनटां उरल्या फुडें. स्वअनुभवम म्हणजे कितें? स्वयं आत्मसात म्हणजे ज्ञान आसा हे पयलीं आमी प्रॅक्टीस करपाक जाय सारकें. आमी आत्मा आमी शरीर न्हू, आमी आत्मा. हे हांव उलयता पूण हांव प्रॅक्टीस करिना आनी हांव सगळ्या गोश्टींक आसक्त आसा शरिराक, जाल्यार कशें जातलें? हांव शरीर न्हू, हांव आत्मा, हेजो निष्कर्श कितें? हांव आत्मा जाल्यार हांव खंयच्याच भौतीक गोश्टीक आसक्त आसूंक पावना. बाह्य गोश्टींक केन्ना केन्ना आसक्त रावचें पडटा, ग्रस्तांक रावचें पडटा, पूण मनांतल्यान तरी आसक्ती काडून उडोवपाक जाय काय ना? माझे 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 तेकाच म्हणटा हांव शरीर न्हू, हे हांव आत्मा. हेजो अर्थ एक्चुअली म्हणजे आसक्त जावप न्हू. ह्या त्या स्टेटमेंटाचो अर्थ खंयचे स्टेटमेंट? वी आर नॉट दिस बॉडी, वी आर स्पिरिट सोल. प्रभुपादाचें स्टेटमेंट आमी खूब फावटी आयकला न्हू बुक्सान. हेजो अर्थ कितें खबर आसा की आत्मा जर आमी आसा जाल्यार आमी भौतीक गोश्टीक कित्याक आसक्त आसा आनी आसूंक फावना. आनी हांव तें उलयता समज आमी शरीर न्हू, आमी आत्मा आनी हांव सगळ्या भौतीक गोश्टीक आसक्त आसा. भगवंताच्या संबंधान वापरता जे कितें आसा आमचे कडेन दॅट इज ओके. बट मनान सगळी इच्छा आसा की म्हाका हें मेळचें, म्हाका तें मेळचें, म्हाजें अशें जावचें, म्हाजें तशें आसा. आनी हांव जर उलयता जाल्यार तें सारकें न्हू. पूण स्व अनुभव म्हणजे कितें? खरेंच एक्चुअली म्हाका रियलायज जाला. सुत गोस्वामी सांगता की यस्वानुभावम अखिल श्रुतिसारमेकम अध्यात्मदीपमतितीर्थं तमोनद संसारिणां करुणयावतीर्ण कलम. सांगता हो श्लोकात की हे जे भागवतम आसा पळय, हे भागवतम सुखदेव गोस्वामीन सारखे अनुभव केला. तेका कोणी शिकयल्लें? सुखदेव गोस्वामी वेदिकासान शिकयल्लें. तशेंच सुत गोस्वामीन सुद्धा हे सारखे अनुभव केल्लेले आसा म्हणून लोकांचे हृदय आहा ते ट्रान्सफॉर्म जाता. आज आमी भागवतम वाचता पळय, ते वाचल्या उपरांत कित्याक आमचे हृदय ट्रान्सफॉर्म जाता खबर आसा? कारण एक्चुअली ते अनुभव केल्ली नॉलेज ती बेश्टीत फटींग नॉलेज न्हू. भगवत गीता आसा, श्रीमद भागवतम आसा,
ही साधू संतांनी अनुभव केला आणि तांकां खरोच एक्सपिरियन्स जाला. आणि खरो एक्सपिरियन्स कित्याक येयलो? कारण ती नॉलेज आहा ही रायट आसा. भौतिक जगाची खंयची नॉलेज आसा ही ट्रान्सफॉर्म करिना हृदय. करता हृदय ट्रान्सफॉर्म? केन्ना पयला तुमी स्कुलान वचोन एक व्यक्ती तो फुडें दारू पितलो ना पितलो ह्या स्कुलाच्या खंयच्या नॉलेजीचेर डिपेंड आहा काय? आनी आयज काल पळोवपाक गेले जाल्यार स्कुलान वचोन आनीक भुरगे पिड्ड्यार जाल्लेले आसा. कित्याक? स्कुलान सगळे बाकीचे भुरगे एकठांय जाता आनी थंयसरूच सगळे एक्सचेंज जाता. मोबायल हे ते मोबायलांतली नॉलेज म्हणजे स्कुलान वचून आनीक पिड्ड्यार जाता. दॅट मिन्स जगात ही भौतिक नॉलेज जी आसा ही केन्ना आमचे हृदय परिवर्तन करपाक शकना. हृदय परिवर्तन करतले जाल्यार आमकां आध्यात्मिकूच ज्ञान जाय. आणि तेन्नाच कितें जातलें खबर आसा? जर तूं खरो अनुभवी आसा जाल्यार लोक ऑटोमॅटीक ट्रान्सफॉर्म जातले. लोकांचे हृदय ट्रान्सफॉर्म जातले. म्हणून म्हटल्यार दर्शकों केली आकर्षक म्हणजे लोकांक सुद्धा ते सारखे खरेच आकर्षक दिसतले. लोकांक सुद्धा दिसतले की हो कितें उलयता ते सारखे सांगता. जेन्ना हांव जर ते प्रॅक्टीस करता जाल्यार जावं शकता. फास्ट सांगता बाकीचे उरलेले पॉइंट्स, टाइम जालेलो. कृतज्ञ आसपाक जाय. वक्ता आसा आतां पयलीं आमी वक्ताचे थोडे दोन क्वालिफिकेशन पळयले. तशेंच कृतज्ञ आसपाक जाय म्हणजे कितें? कृतज्ञ कोणा प्रती आसपाक जाय? आपल्या गुरू प्रती कृतज्ञ आसपाक जाय. आणि जे लोक येयला तेंच्या प्रती कृतज्ञ आसपाक जाय. कोण? जो प्रवचन दिवपी आहा तो. कित्याक? हांव प्रवचन फक्त बडा करतलो आनी लोकूच ना जाल्यार कोण आयकतलो काय? सारकें न्हू? पण लोक येता आनी आयकता, तेंचे हृदय ट्रान्सफॉर्म जाता आनी तूं जे उलयता पळय ते उलोवन कीर्तन जाता भगवंताचें आनी म्हाजें हृदय कितें जाता? शुद्ध जाता. हेजो अर्थ श्रोता आसा ते आसपाक जाय, तेंच्या प्रती आमची कितें आसपाक जाय? कृतज्ञता आसपाक जाय. आणि भगवंता प्रती कृतज्ञता आसपाक जाय. मुख्य जो विषय आसा तो म्हणजे वक्ता जो आहा तेजी भावना की आसपाक जाय? सगळ्यांक एक्चुअली भगवंताची भक्ती मेळोन येवं. कित्याक? पयलीं जशें आमी चर्चा केले स्टार्टिंगूच 2-3 स्लायडीक चर्चा केल्ले की मुख्य जो विषय आसा भगवंताची भक्ती सगळ्यांक मेळची. हे सोडून बाकीचे विषय खुबशे जाणांच्या तकलेन आसपाक शकता. जशें की थोडे अशे लोक आसतले जे भागवत सप्ताह कथा करता. कित्या खातीर करता? कारण अशे काही व्यक्ती आसा जे भागवत सप्ताह करता कारण तेंचो बिझनस बरो चलपाक जाय. व्हडल्या साधू संतांक आपयता भागवत कथा करपाक की आपले जे कितें बिझनस आसा किंवा आपले कितें आसा हे सगळें सारकें जावं. ऑब्वियसली भक्ती जी आसा इतली पावरफूल आहा की आमचे भौतिक कसली इच्छा आहा पळय आनी भौतिक कितें आहा तेंकाय सुद्दां नश्ट करता. एक्चुअली आमचे पाप कितें आहा तेकाय नश्ट करता. जर कोणाचे कितें घरांत प्रॉब्लेम आसा तेका लागून आमी घरांत वचून कोणाचें कीर्तन करता, कोणाच्या घरांत कितें दोश चल्ला जाल्यार आमी कीर्तन करता, भागवत कथा करता. तेतून तेंचे ते नश्ट जाताय बी, ना अशें ना. पूण उद्देश तो ना की आमचे ह्यो गोष्टी नश्ट करपाच्यो कितें आमकां पयशे येवपाचे. हो उद्देश ना. एक्चुअली उद्देश कितें? नृणां भक्तीर भविष्यति. सगळ्यांक कितें मेळपाक जाय? मुख्य भक्ती मेळपाक जाय. भगवंताची शुद्ध भक्ती मेळपाक जाय. कित्याक? ह्यो गोष्टी भौतिक गोष्टी आयज आसूं नासूं फाल्यां तेतल्यो वयतल्यो. पूण ह्यो गोष्टी आसल्यो नासल्यो जाल्यार आमी हांगा पावचे ना खंय? भगवंताच्या धामार पावपाक. भगवंताच्या धामार पावपाक भगवंताचो प्रेम जाय पडटा. तर हेजो अर्थ ह्यो गोष्टी ज्यो आहा ह्यो आमी एकठांय करून कितें तेजो फायदो आसा? अल्टिमेटली तेजो कांय फायदो ना. आणि भगवंताचे श्रवण आसा, कीर्तन आसा हे कशें जावपाक जाय? मुख्य 6वो पॉइंट कितें? परंपरा आदर आसपाक जाय. हे खूब इम्पॉर्टंट आसा. हांव जें कितें सांगता हें हांवें पयलीं गुरू कडल्यान सारकें आयकपाक जाय. जशें म्हाज्या मनान कितें येयलें म्हणून हांव सांगूंक शकना. म्हणजे आमची जी भक्तीचो मार्ग आसा हो कितें आसा? गुरू परंपराचो मार्ग आसा. भागवतान कितें दिला, भगवद्गीतान कितें दिला तेच आमकां सांगपाक जाय. म्हणून प्रभुपाद जेन्ना अमेरिकेक गेलो प्रभुपाद कितें म्हणटा? आय एम जस्ट रिपीटिंग द वर्ड्स ऑफ माय गुरू स्पिरिच्युअल मास्टर. प्रभुपाद जेन्ना अमेरिकेक गेलो प्रभुपाद म्हणटा की आय एम जस्ट रिपीटिंग द वर्ड्स ऑफ माय स्पिरिच्युअल मास्टर. आणि म्हाज्या गुरू महाराजचें काम हांव करपाक येयला. हांव नवें कांय इन्व्हेंट करिना. पण तुमी जाल्यार पळयशात सोशल मिडियाचेर पयशात जाल्यार हजारो लोक भगवद्गीता शिकयता आणि प्रत्येकाचो
जो ध्येय आसा हो वेगवेगळो आसा. कोण म्हणटा ही भगवद्गीता आसा, ही भगवद्गीता कृष्ण म्हणून कोण तरी एक व्यक्ती असलो तेणी सांगली आणि तो कृष्ण परत लीन जालो त्या ब्रह्मनात. त्या निराकार ज्योतींतल्यान कोण तरी एक व्यक्ती येयलो जो कृष्ण असलो आणि तो कृष्ण भौतिक जगात येयल्या कारणान तेची अशी कांय कार्य असली जी मायाच्या संबंधान असल्या कारणान तेणी रासलीला केली, तेणी चोरी केली. पण शुद्ध कितें भाग असलो तेच्या जिवनान त्या भागान तेणी कितें सांगली? भगवद्गीता सांगली. अशें कशें जावपाक शकता? ड्युअल व्यक्ती द्वंद्व कशें आसपाक शकता? अशें जावं शकना. तर अशे भरपूर वेगवेगळे धारणा आसा आणि तोच व्यक्ती लास्टाक कितें शिकयता? तोच व्यक्ती ज्या कृष्णा बद्दल कितें म्हणटा तोच व्यक्ती कितें शिकयता? भगवद्गीता शिकयता. आणि एका तरेन केन्ना केन्ना ते कृष्णाक वायटूय म्हणटा पण कृष्णाची भगवद्गीता तो कितें करता? शिकयता. म्हणजे तेकाच खबर ना की तो जो व्यक्ती कोण आसा कृष्ण तो खरो आसा काय ना हे तेकाय खबर ना. पण प्रभुपाद म्हणटा की आमचो जो भगवंत आसा हो भगवंत रासलीला करू, गोवर्धन उखलू, चोरी करू, कितें करू, बट तेची जी भगवत्ता आसा ही केन्नाच कमी जावपा ना. आणि अशें तेणी केन्ना जरी केलें, रासलीला केली, चोरी केली आणि कितें केलें, पळ्ळो युद्ध करता करता, तेची भगवत्ता केन्ना कमी जावं शकना. तो भगवान हो भगवंतूच उरतलो. म्हणूनच तेका भगवंत म्हणटा. म्हणजे याचो अर्थ तो कितेंय करू शकता, तो कितेंय करू शकता. म्हणून प्रभुपाद कन्विक्शनान सांगतालो की श्रीमद भागवतम भगवद्गीता ही भगवंताची वाणी आसा. म्हणून प्रभुपाद सांगता की आम्ही परंपरेन सदिन आसपाक जाय आणि परंपरेन रावले जाल्यार प्रभावित करने के लिए व्याख्या करना. म्हणजे परंपरांक जर आम्ही जेन्ना रावतले तेन्ना आम्ही आमची मनगणना केन्ना सांगपाना की आपूण कसो उलयता आणि लोक कशे म्हाका वा वा म्हणटा. प्रभावित करपा खातीर आमी केन्ना सांगपाना. तेका लागून हांव फुडें चड वचना, लास्ट इन शॉर्ट सांगता की आमी हांगा ह्या सत्संग कार्यक्रमान येता. ह्या सत्संग कार्यक्रमाचो मुख्य उद्देश कितें आसा आमकां पयलीं कळपाक जाय. श्रवण करतले जाल्यार आमकां वेळेचेर पयलीं येवपाक जाय. म्हणजे डिसिप्लीन आसापूय खूब म्हत्वाचें आसा. अशें म्हणटात की स्कुलान टीचर जर पयलीं येवन बसला आनी स्टुडंट मागीर येयला जाल्यार हें सारकें ना. टिचरी पयलीं स्टुडंट पावपाक जाय. तशेंच हरिकथा जर आयकतले जाल्यार सिन्सियरिटी खूब इम्पॉर्टंट आहा, पंक्च्युएलिटी खूब इम्पॉर्टंट आहा. म्हणजे टायमार येवप, आतुरतेन येवप की आयज आमकां कितें आयकपाक मेळटलें? हरिकथा आयकपाक मेळटली. आतुरता नाल्यार आमची हेतून उरतली कितें आयज कितें प्रसाद केला तो खावपाक मेळटलो आमकां. ही आतुरता जर आसली मेन. अशें म्हणना की तुमी प्रसाद खावपाक येवना काय ना, हांवूय प्रसाद खावपाक येयला. पण प्रसाद हो मुख्य न्हू. प्रसाद मुख्य न्हू कृष्णाच्या संबंधान आसा. पण हांगासर जर जेवण हे मुख्य आसलें जाल्यार आमी घरा जेवण जेवूं शकना. घरा जेवण जेवूं शकता ना आमी. तशेंच पनीर करून, तशेंच गुलाब जामून करून करपाक शकता. ओके, ऑब्वियसली की प्रसाद भगवंताचो आसा म्हणून आमी खाता. पण प्रसादाक इम्पॉर्टंट कितें आहा एक्चुअली? कितें आसा? हरिकथा ही इम्पॉर्टंट आसा. तर रायट मुडान हांगासर येवप हे खूब म्हत्वाचें आसा. तशेंच श्रोता जो आसा, श्रोताची काही योग्यता आसा की तो सांगता हे कित्या खातीर सांगता. सो तेका लागून अशें काही श्रीमद भागवतमांत एक्चुअली हांव म्हणजे गोवर्धनिको विलेजान एक शिकपाचो जो प्रयत्न करता पळय, एवरी टायम जेन्ना वाचता तेन्ना नेवे नेवे कितें तरी साक्षात्कार म्हणजे नेवे नेवे कितें तरी कळटा. म्हाका पयलीं दिसतालें कितें अरे भागवतान हांवें वाचलें आनी तशें सांगलें आनी कितें तरी अशें लोकांक हांसयलें, लोकांक कितें एट्रॅक्ट केलें. तशें ना एक्चुअली. कित्याक ह्यो गोश्टी थोडी दिसतात तरी लोकांचें हृदय परिवर्तन जावचें ना. लोक हांसून वयतले फक्त, पूण स्वता काय करपाक सोदपाना, स्वता माळा करपाक सोदपाना, स्वता हरिकथा आयकपाक सोदपाना. तशेंच म्हाजें हृदय परिवर्तन जावचें ना. जो कोण कथा करता तेजें हृदय परिवर्तन जावपाना. सो तेका लागून आमकां सारकें जे एसेन्स म्हणजे कितें जे एक्चुअली कितें सांगलां तशें आमकां नियम पालन करपाक जाय. सो सगळ्यांचे खूब खूब धन्यवाद. हरे कृष्ण. कोणाक कितें प्रश्न आसा जाल्यार विचारपाक शकता.